हाय फ्रेंड्स, बघताय ना शिऱ्याचा कलर किती छान आहे. तर तुम्ही सुद्धा विश्वास करणार नाही हा तेलाचा आहे की तुपाचा आहे. तर आज आपण बनवणार आहोत तेलापासून शिरा. अगदी प्रसादाला सुद्धा मागे टाकेल इतका चवीला अप्रतिम आणि तोंडात टाकताच पाणी होणारा. आणि हा प्रसाद भंडारामध्ये केला जातो. तर गावाकडे बऱ्याच जागांवरती तुपाऐवजी तेलाचा वापर केला जातो. तर तिथे कशा पद्धतीने बनवला जातो तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं मी ना 1 वाटी तूप घेतलं, 1 वाटी साखर, 1 वाटी रवा आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतले. तर याच्यात मनुके वापरले जातात, पण माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळे मी काजू बदाम वापरले. तुम्ही मनुके वापरू शकतात. आणि 2 विलायची घेतल्या. इथे गॅसवरती छान आता थोडंसं तेल टाकून घेतलं कढईमध्ये. आणि आता आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत कुरकुरीत होईपर्यंत. खूप छान आणि खूप टेस्टी असा लागतो शिऱ्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून टाकल्यावरती. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आज केला अशा पद्धतीचा शिरा. आणि लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं आपण छान असे ड्रायफ्रूट्स भाजून झाले. तर वाटीत काढून घेतलेले आहेत. आता त्याच वाटीमध्ये मी तेल टाकून घेतलं. छान तेल गरम होऊ द्यायचं आहे. असं चुरचुरीत गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यात रवा टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने छान असा रवा फुलतो. तर इथं बघू शकता माझ्याकडे थोडा जाडसरच होता, तर त्या पद्धतीने मी वापरलेला आहे. तुमच्याकडे कोणताही रवा असेल तरी चालेल. तर इथं मी ना 1 वाटी रवा घेतला म्हणून 3 वाटी मी पाणी घेतलेले. अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे बरं का. खूप छान आणि खूप लुसलुशीत होतो. तर इथं मस्त असा कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा असं गुलाबी कलर आलेला आहे. तर आता आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर गरम उकळलेलं पाणी होतं. तर असं छान उकळलेलंच पाणी टाकायचं आहे शिऱ्यामध्ये. तर बघू शकता मस्त आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते. अशा पद्धतीने बघू शकता. आता आपण ना छान पाण्यात शिजून झालेलं आहे. आता आपण ना साखर टाकून घेतली, 1 वाटी साखर टाकून घेतली. ती सुद्धा छान पद्धतीने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची. तर बघू शकता. तर व्यवस्थित आता आता आपण ना 5 मिनटासाठी छान अशी वाफ देऊन घ्यायची. तर झाकण ठेवून घेते आणि 5 मिनटासाठी वाफ देऊन घेते. तर इथं बघू शकता आता 5 मिनटानंतर मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. आणि मस्त दिसायलासुद्धा खूप गुलाबी मस्त चवीला बघू शकतात. अगदी जवळून दाखवते. तर आता आपल्या शिऱ्यामध्ये आपण ना वेलची पूड टाकून घेणार आहोत. जायफळ आणि वेलची पूड. आणि अगदी चुटकीभरच मीठ टाकून घेतलेलं आहे. कारण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ खूप छान टाकल्यामुळे खूप छान चव येते. इथं ड्रायफ्रूट्स भाजलेले होते ते सुद्धा आपण इथं टाकून घेतले. तर बघू शकता मस्त असा कलर छान आलेला आहे. आता आपण तर देवाला नैवेद्यासाठी मस्त आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून मी बनवला होता. तर तुम्ही सुद्धा असाच शिरा बनवा आणि लाईफ इज एमीला लाईक शेअर करा.